गावामध्ये जे शिवछत्रपतींची जी काय प्रतिमा बसवायची त्याच्या संदर्भामध्ये जो काय गोंधळ झाला त्या संदर्भामध्ये आम्ही प्रेस घेतोय। कारण महत्त्वाचा विषय आहे की सामाजिक सलोखा राखण्यासाठी ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून आपण संपूर्ण जी काही यंत्रणा राबवत असतो त्या यंत्रणेचा एक भाग म्हणून आम्ही साताऱ्यामध्ये सुद्धा सध्या शिवस्वराज्य रथयात्रा काढण्याचं ठरवलेले आणि ती शिवस्वराज्य रथयात्रा जी आहे ती सर्व समाजांना घेऊन आहे। मग अशा पद्धतीचे विषय आम्ही करत असताना आणि सलोखा नांदावा किंवा हे सगळे विषय व्हावेत अशा पद्धतीचे करत असताना जे काय वक्तव्य केली जातात कुणबी दाखल्यासंदर्भात असेल, कुणबीच्या नोंदी ज्यांना मिळालेल्या आहेत त्यांनी कुठले निवडणुका लढवलेल्या असतील किंवा कोणत्या निवडी झाल्या असतील त्याच्या संदर्भातील असेल तर त्याच्यामध्ये बोगस दाखले वगैरे अशा पद्धतीची जे काही वक्तव्य केली जातात आणि शिवछत्रपतींना की बाबा त्यांनी जे काय स्वराज्य निर्मितीमध्ये जो काय गड आहे तो आम्ही दान दिलेला आहे अशा पद्धतीची वक्तव्य म्हणजे जे होतात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून सर्व जिल्ह्यातील समाज बांधव ते एका ठिकाणी आलेलो आहे। म्हणजे या अशा पद्धतीची वक्तव्य झाली नाही पाहिजेत। आमच्या संयमाला पण कुठंतरी एक मर्यादा आहे की आम्ही सर्व सामंजस्यानं आणि सर्व सलोखा राखला जावा या पद्धतीचे संपूर्ण आमचं म्हणजे कृती असताना या पद्धतीची वक्तव्य करून जर म्हणजे एक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा आता संयम सोडून मग वेगळ्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल। कारण तसं जर बघायला गेलं तर राज्यामध्ये आमची संख्या जी आहे ती प्रचंड आहे, पण आम्ही त्या ताकदीचा किंवा त्या जोराचा कधीही कुठेही वापर करण्याचा किंवा काय करण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही। आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघाल्यापासून जगानं ज्या मोर्चाचं कौतुक केलं की शांततेत आणि एक शिस्तप्रिय निघणारे मोर्चे म्हणून, मग त्याच्यावरती सुद्धा जर या पद्धतीची जर वक्तव्य केली जात असतील आणि आमचं जे आराध्य दैवत आहे शिवछत्रपती त्या शिवछत्रपतींबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करून जर अशा पद्धतीचं आम्हाला लांछनास्पद जर याला सामोरं जावं लागणार असेल तर आम्हाला वेगळा विषय काहीतरी करावा लागेल। याच्यासाठी ही प्रेस घेतलेली। हे वक्तव्य म्हणजे एक बोगस प्राध्यापक हाके यांनी या पद्धतीचं वक्तव्य केले किंवा ते शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मिती करत असताना त्यांना आमच्या धनगर समाजानं तोरणागड हे दिलं आहे, दान दिलेलं आहे म्हणून जे दान देत आहेत किंवा जे ही करतायत तर ते दान देणारे ह्याच्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक मागास ठरतात कसे? जर आता जर विषय जर घेतला तर बरं कुणबी दान केल्यानं तुम्ही बोगस म्हणता कसे? हे संविधानिक आहे, संविधानाचं रक्षण करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे। तुम्ही आतापर्यंत त्या संविधानाच्या याच्यावरती सगळं बोलत आला आणि ते संविधानावरती हे करत असताना तुम्ही संविधानाची पायमल्ली तुम्हीच करताय स्वतः। म्हणजे हे संविधानिक हक्क अधिकार आहे। कुणब्यांचे दाखले आत्तापर्यंत त्यांच्या नोंदी मिळत नव्हत्या, त्यांची नोंद मिळाल्यानंतर जर एखाद्याला कुणब्याचा दाखला मिळाला असेल आणि तो जर दाखला जर तुम्ही जर बोगस म्हणणार असाल तुम्ही एक तर तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करा आणि तो बोगस आहे तुम्ही साबित करा आणि त्यांच्यावरती जी काय कारवाई करायची असेल कडकातली कडक कारवाई करा। पण ज्यांचे दाखले ऑलरेडी त्या पद्धतीने निघत आहेत हे 1967च्या अगोदरच्या नोंदीप्रमाणे निघत आहेत, म्हणजे घटनात्मक त्याला आधार आहे काहीतरी। ते जर निघालेले दाखले जर तुम्ही जर बोगस म्हणून जर आम्हाला हिनवणार जर असाल तर आज आम्ही सुद्धा काय म्हणजे गप्प बसणारातले याच्यातल्या अशातलं काय भाग नाही आहे। तुम्ही एनटीतनं एसटीत जाण्याचा प्रयत्न करताय आणि जर आम्ही जर आमचं म्हणजे आज समाज एका विशिष्ट परिस्थितीला येऊन ठेपलाय म्हणून आम्ही ओबीसीचं आरक्षण मागतोय आणि जे आम्हाला पूर्वीपासून मिळालं होतं तसं जर बघायला गेलं तर ते आरक्षण मिळवण्यासाठी म्हणजे आमचे बॅकलॉगसुद्धा भरून काढला पाहिजेत आमचा। जर बॅकलॉग भरून काढण्याची जर भाषा जर आम्ही करायला लागलो तर हे केवढ्यात पडेल? अरे ह्याच्यामधलं जर तुम्ही सगळ्या ज्या नोकऱ्या वगैरे ज्या आहेत त्यातला जर विषय जर करायचा जर प्रयत्न जर केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं सुद्धा अतिक्रमण झालेले 3.5% लोक जर 10% आरक्षण जर घेत असतील तिथं आणि इतर समाजांवरती जर त्या पद्धतीनं अन्याय करणार असतील तर फार मोठे दुर्दैव आहे। अरे खऱ्या अर्थानं ओबीसी मराठा किंवा कुणबी म्हणून आम्ही जर ओबीसीमध्ये आलो तर बाकीचा सगळं अल्पसंख्याक घटकाला त्यांच्या न्याय हक्क मिळणार आहे, ह्याच्यामुळे यांना पोटचूळ उठलेला आहे। कारण हे आतापर्यंत 3च समाज जे आहेत ते या पद्धतीचं आरक्षण फक्त लाटण्याचा प्रयत्न करतायत। इतर जे मायक्रो ओबीसी आहेत त्या सर्वांवरती अन्याय होतो त्या मायक्रो ओबीसीला सुद्धा माहिती झाली। त्या मायक्रो ओबीसीला सुद्धा एका अर्थानं चांगलं वाटायला लागले की मराठा समाज याच्यामध्ये आला। जर कुणबी दाखल्यानं तुम्ही त्या पद्धतीनं चॅलेंज करणार असाल तर आमचं सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे, एकही दाखला तुम्ही बोगस दाखवा। आणि जर तुम्ही जर हे शासन व्यवस्थेवरती तुम्ही बोट निर्माण करताय
प्रश्न जो निर्माण करताय तो तुम्ही शासन व्यवस्थेवरती निर्माण करताय. खऱ्या अर्थानं मग याला शासनानं सुद्धा त्या पद्धतीनं शासनावरती हे करणाऱ्यांच्यावरती शासनानं कारवाई केली पाहिजे. आणि जे काय अशा पद्धतीची सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना गावबंदी जिल्हाबंदी या पद्धतीची कारवाई शासनामार्फतच झाली पाहिजे. जर समाजानं जर हा विषय जर हातात जर घेतला आणि त्या पद्धतीनं करायला जर लागले आणि गावबंदी आणि जिल्हाबंदी करण्याचा जर आम्ही जर आमच्या पद्धतीनं जर प्रयत्न केला तर मराठा काय करू शकतो हा आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय आणि भविष्यामध्ये संपूर्ण देश सुद्धा बघेल.